फ्रेंड यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर चला आज आपण बिर्याणी बनवत आहे। तर चला आपण इकडे तयारी करूया। हे बघा मी चिकन आणलेलं आहे आणि त्याच्याबरोबर 100 ग्राम दही आहे आणि 1 चमच फक्त अद्रक लसूण पेस्ट आहे आणि इकडे अर्धा चमच हळदी टाकायची आणि 2 चमच बिर्याणी मसाला आणि 2 चमच मीठ पण घालूया। कारण की आपण हे थोडं 10 मिनिटांसाठी ठेवणार आहे मिक्स करून। तर तुम्ही बघू शकताय। तर आपण फक्त याला 10 मिनिटं ठेवूया आणि आता आपण कांदा वगैरे चिरून घेऊया। मग आपले 10 मिनिटं झालेले आहे। तर हे बघू शकताय तुम्ही, इकडे हे पण झालंय चिकनचं। आणि हे बघा एकदम 2च टमाटर घेतले, एकदम बारीक बारीक कापलेत आणि 10 मिरची आहे, थोडासा कढीपत्ता आणि 2 मोठे मोठे कांदे। तर चला मग आता आपण गॅस पेटवूया। आणि हे बघा इकडे छानशी कोथिंबीर घेतलेली आहे। एकदम साधी सिंपल बिर्याणी आहे, पण खूप टेस्टी बनते। थोडंसं गरम होऊ देऊ आपण टोपाला। तर चला आपला टोप तापलेला आहे। तर आता आपण त्याच्यामध्ये तेल घालूया। आपल्याला 4 चमच तेल घालायचे आहे। आणि 2 चमच छोटा चमच घी घालूया। याने म्हणजे कसं टेस्ट लागते एकदम भारी। तर आपण झालंय गरम। तर आपण पहिले सुटला कांदा घालूया। कांदा पण उभा उभा चिरून घेतलाय पातळसा छान, म्हणजे लवकर भाजतो। आणि त्याच्याबरोबरच आपण हिरवी मिरची पण घालूया। ती हिरवी मिरची पण छान भाजेल। याला कम से कम 2 मिनिटं तरी लागतील भाजायला छान। चला आपला कांदा थोडासा हे झालेला आहे, तर आपण टमाटर घालूया आणि त्याच्याबरोबरच कढीपत्ता घालूया, कारण की आपले टमाटर पण गळायला वेळ लागेल नाही। आता दोन्ही मिळून एकदम छानसं भाजूया। थोडं 2 मिनिटं याच्यावरती झाकण ठेवूया आपण भाजायला। बघू शकताय तुम्ही। बघूया आपलं कांदा टमाटर झालंय का। हो झालं तर आहे। बघू शकताय छानसं भाजले। हे बघा किती गाळ झाले टमाटे। आता आपण हे जे चिकन वगैरे आहे ना, तर याच्यामध्ये घालूया। मस्त म्हणजे
त्याला तरी सुटेल. त्याला मिक्स करून घेऊया. बघू शकताय तुम्ही. एकदम मस्त याला शिजवलं थोडंसं तर मस्त तरी सुटेल. तर चला आता हे पण 10 मिनिटं ठेवूया शिजवायला आणि मग नंतर हे करूया. बघूया झालंय का आपलं. आणि इकडे आपण तांदूळ पण भिजत घातले होते, तर 10 मिनिटं ठेवलं होतं. बघू शकताय कशी तरी आलेली आहे छानशी. आता आपण तांदूळातलं पाणी काढूया आणि घालूया याच्यामध्ये. आता आपण याच्यामध्ये पाणी ऍड करूया. आपण बारीक गॅस पण केला तरी पण वाफेवरती होतो. त्याला छानशी उकळी येऊन द्यायची आणि मग गॅस कमी करायचा. एकदा आपण याला हे करून घेऊया. आणि याच्या बरोबरच आपण एक कोथिंबीर पण घालूया. त्याची कोथिंबीर पण छान शिजल. आता आपण झाकण बंद करूया आणि थोडं उकळी आल्यावरती गॅस कमी करूया. तर बघू शकताय हे बघा छानशी उकळी आलेली आहे. मी भाकरी पण बनवते एका साईडला. 10 मिनिटं झाले का की छोट्याशा गॅसवरती ठेवलेला ना. हे बघा बघू शकताय तुम्ही. आता आपण हे गॅस अजूनच बंद थोडंसं कमी करायचं आहे. 10 मिनिटांमध्ये तयार होईल. आता याच्यावरती काहीतरी वजन ठेवूयात छोटंसं. चला मग आपण बघूया आपली बिर्याणी तयार झालेली आहे का. 20 मिनिटं लागले बघा. बघू शकताय झाली आहे. आता आपण गॅस बंद करूया. हे बघू शकताय एकदम छानशी झालेली आहे आणि चिकन पण एकदम छानसं झालेलं आहे. तर हे बघा छान झाली ना बिर्याणी. नाही हे बघा किती तेल सुटलेलं आहे.
तर आपली बिर्याणी तयार झालेली आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.